नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राजमुद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा PYQ, आता त्याच्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी मेन्स एक्झाम पेपर 2023चा PYQ आहे. ते बघू आता त्याच्यामध्ये क्वेश्चन काय आहेत. आता याच्यामध्ये कॅटेगरी ऑफ क्वेश्चन म्हणजे काय, तुम्हाला 50 प्रश्नापैकी, बरोबर आहे, तुम्हाला ओकॅबवर किती आहेत? तर ओकॅबवर 16 प्रश्न तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर ओकॅबमध्ये त्याच्यानंतर जो दुसरा म्हणला, दुसरा भाग आहे ग्रामरचा. तर ग्रामरला टोटल 29 क्वेश्चन ह्या वर्षी म्हणजे ग्रुप बीच्या मेन्सला 2023ला विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, इथं कॉम्प्रिहेन्शनवर किती 5 प्रश्न होते. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शनवर किती टोटल 50 क्वेश्चन होते. आणि हे 50 क्वेश्चन 2 मार्काला, म्हणजेच काय टोटल हा 100 मार्काचा आहे. ठीक आहे. आता बघा, ओकॅबवर तुम्हाला याच्यामध्ये 16, 17, 20च्या आसपास जाऊ शकतात. आणि इथं थोडं एक 22, 23 असं प्रमाण पुढे चालू होऊ शकतं. ठीक आहे. ग्रामरवर किती 29 क्वेश्चन आहेत आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शनवर किती 5 क्वेश्चन आहेत. टोटल एक 50 क्वेश्चन आणि एक 50 क्वेश्चन आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला, म्हणजे 100 क्वेश्चन, म्हणजे 100 मार्काचा तुम्हाला वेटेज आहे. आता बघा याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक पहिला असं विचारलं गेलंय याच्यामध्ये, ओकॅबवर आहे. आता बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड असं विचारलं गेलेलं आहे परीक्षेला. आता याच्यामध्ये हा बोल्ड शब्द आहे, बरोबर आहे. आता हा बोल्ड बोल्ड म्हणजे काय, एकदम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज असं केलं. आता बोल्ड म्हणजे त्याला आपण ब्रेव असं म्हणतो, बरोबर आहे. बरोबर आहे. बोल्ड म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो, ब्रेव असं म्हणतो. ब्रेव म्हणजे काय, शूर, बरोबर आहे. आता याच्यामध्ये ह्या बोल्डचा बोल्डचा काय आपण काय विचारलंय, विरोधार्थी शब्द काय असं विचारलंय. बोल्डचा विरोधार्थी शब्द काय, टिमिड. टिमिड असेल. ठीक आहे. टिमिड म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, भित्रा असं म्हणतो. टिमिड म्हणजेच काय, भित्रा. वाईस म्हणजे शहाणा, लेजी म्हणजे आळशी, शार्प म्हणजे असं येणार नाही. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, अँटोनिम म्हणजे विरोधार्थी शब्द विचारला गेलाय. तर आता बोल्ड म्हणजे त्याला ब्रेव, शूर असं म्हणतो. त्याच्या अपोजिट टिमिड म्हणजेच काय, भित्रा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर दुसरा. आता बघा काय विचारलंय, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग विचारलंय. म्हणजे काय, इनकरेक्ट म्हणजे चुकीचा कुठला आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिलं वाक्य जोसेफ इज व्हेरी क्लेवर. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर इन द लॉंग रन आहे. माय फादर इज अ फार्मर. त्याच्यानंतर व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प इच अदर असं विचारलं गेलं. याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, इनकरेक्ट विचारलंय. इनकरेक्ट म्हणजे काय, चुकीचं कुठलं आहे असं विचारलं गेलंय. आता बघा, पहिलं जे सेंटेन्स आहे, जोसेफ इज व्हेरी क्लेवर, बरोबर आहे. आता आता व्हेरीच्या नंतर, बरोबर आहे, व्हेरीच्या नंतर कधीही व्हेरीच्या नंतर पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. व्हेरीच्या नंतर पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो म्हणजे इथं व्हेरीच्या नंतर क्लेवर हा बरोबर आहे, बरोबर आहे. व्हेरीच्या नंतर पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो म्हणजे इथं क्लेवर बरोबर आहे. क्लेवर हा पर्याय बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, इनकरेक्ट विचारले. आता बघा, कॅरेक्टर दुसरा आहे, कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर मॅटर इन द लॉंग रन असं दिलं. जर वाक्य कशानं जोडलेलं असेल, अँड नॉट न जोडलेलं असेल, इथं वाक्य अँड नॉट न जोडलेलं आहे. आणि अँड नॉटच्या अगोदर वाक्यातला सब्जेक्ट हा कॅरेक्टर आहे, बरोबर आहे, हा सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर इथं याच्यानंतर हा लुक्स दिलेला आहे, हा लुक्स दिलेला आहे. आणि याच्यानंतर मॅटर मॅटर याच्यानंतर इथं दिलेला आहे, बरोबर आहे. आता ह्या कॅरेक्टरनुसार, हा कॅरेक्टर हा सिंग्युलर सब्जेक्ट नुसार अँड नॉट असेल, वाक्यामध्ये काय असेल, अँड नॉट असेल, अँड नॉट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये ॲज वेल असेल किंवा वाक्यामध्ये अलॉंग विथ असेल, काय असेल, अलॉंग विथ असेल, तर त्याच्या अगोदर जो सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्टनुसार वाक्यामध्ये वर्ब ठरतो. इथं अँड नॉटच्या अगोदर हा सब्जेक्ट कॅरेक्टर आहे. ह्या कॅरेक्टरनुसार, कॅरेक्टर हा सिंग्युलर असल्यामुळं, ठीक आहे, कॅरेक्टर हा काय सिंग्युलर असल्यामुळं इथं येणारा जो पर्याय आहे, बरोबर आहे, इथं येणारा पर्याय हा काय येईल. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं गेलेलं आहे, कॅरेक्टर अँड नॉट लुक्स असं मॅटर मॅटर इन द लॉंग रन. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, कॅरेक्टरनुसार इथं काय पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होतं, सिंग्युलर असल्यामुळे इथं काय पाहिजे होतं, मॅटर्स असं पाहिजे होतं, मॅटर्स असं यायला पाहिजे होतं. म्हणजे हा काय चुकीचा आहे. ठीक आहे, हा काय चुकीचा आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हा हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर माय फादर इज अ फार्मर हा बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, बी अँड डी असं पाहिजे उत्तर याच्यामध्ये.
बी अँड डी, इथं डी ओनली असतं. त्याच्यानंतर बघा व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प, इथं इच अदर दिलेलं आहे. आता जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर आपण कशाचा वापर केला जातो? इथं बघा, इथं व्हाईल वर्किंग विथ द अदर्स वी हॅव टू हेल्प, इथं काय पाहिजे होतं? इथं वी असल्यामुळे, अनेक असल्यामुळे इथं काय पाहिजे होतं? वन अनदर पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं? वन अनदर पाहिजे होतं. ठीक आहे, इथं काय पाहिजे? वन अनदर पाहिजे होतं. मग याच्यामध्ये बी अँड डी चुकीचं आहे, बरोबर आहे. बी अँड डी चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर कितवा? बी अँड डी ओनली असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठला? बी अँड डी चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता बघा, इथं तुम्हाला प्रिपोजिशन विचारलंय. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स गिवन सेंटेन्स दिलेला आहे. आता बघा, अ बॉय जम्प डॅश डॅश द वेल, म्हणजे काय? जर वाक्यामध्ये काय असेल? ऍक्शन वर्ब असेल. काय असेल? ऍक्शन ऍक्शन वर्ब असेल, बरोबर आहे. ऍक्शन वर्ब जर असेल तर त्याच्यानंतर कशाचा वापर केला जातो? इंटूचा वापर केला जातो. कशाचा? इंटूचा वापर केला जातो ऍक्शन वर्ब जर असेल. म्हणजे काय? हालचाल दर्शक क्रियापद असेल तर ऍक्शन वर्ब म्हणजेच काय? हालचाल दर्शक क्रियापद असेल. काय असेल? हालचाल दर्शक क्रियापद असेल तर आपण याच्यामध्ये इंटूचा वापर करतो. म्हणजे काय? अ बॉय जम्प्ड, जम्प्ड हा काय? हालचाल दर्शक वर्ब आहे, ऍक्शन वर्ब आहे. मग त्याच्यानंतर इथं काही अ बॉय जम्प्ड इनटू द वेल असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक कितवा? तिसरा असं त्याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता बघा, आय डू वर्क माय सेल्फ असं दिलेलं आहे. आणि इथं याच्यामध्ये का द द आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाऊन, टाईप ऑफ काय? प्रोनाऊन अंडरलाईन वर्ड इन द अबोव सेंटेन्स असं दिलं. इथं मायसेल्फला अंडरलाईन केलंय, म्हणजे हा कुठला आहे? हा इम्पॅटिक प्रोनाऊन आहे. काय? इम्पॅटिक प्रोनाऊन आहे, म्हणजे काय? परिणामकारी सर्वनाम आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता इथं हा कंडिशनवर प्रश्न आहे. काय? कंडिशनवर प्रश्न आहे. आता बघा याच्यामध्ये कंडिशन काय काय आहे? आता वाक्याचा काळ, इथं काय? प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे काय? इफ यू कम द बँक विल बी एबल टू हेल्प, म्हणजे जर इथं कंडिशन मध्ये काय असेल? कंडिशन, बरोबर आहे. कंडिशन आहे, इफची कंडिशन आहे. आता याच्यामध्ये जर इफ आणि अनलेसच्या वाक्याचा काळ हा काय असेल? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. काय असेल? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. तर येणारा मुख्य कंडिशनचा वाक्य हा कशामध्ये असतो? हा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असतो. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असतो. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असतो, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. इफ यू कम द बँक, बरोबर आहे. तुम्हाला काय करेक्टली असं विचारलंय, ग्रॅमॅटिकली करेक्ट असं विचारलंय. आता बघा, इफ यू कम द बँक विल बी एबल टू हेल्प यू, म्हणजे इथं ह्या वाक्याचा काळ हा काय? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ह्या वाक्याचा काळ हा काय? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि इफ आणि अनलेसच्या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स असेल आणि येणारा जो मुख्य वाक्य आहे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे, म्हणजे हा वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, हॅड आय नोन इट आय वुड डॅश डॅश कम टू यू. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय बघा, जर वाक्याचा काळ इफ आणि अनलेसच्या वाक्याचा काळ, आता समजा इथं हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. काय? पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि त्याच्यानंतर येणारा जो मुख्य वाक्याचा काळ असतो तो म्हणजे काय? तिथं शुड हॅव पाहिजे. काय पाहिजे? शुड शुड हॅव. आणि शुड हॅवच्या नंतर शुड हॅव प्लस काय पाहिजे? व्ही थ्री पाहिजे. शुड हॅव प्लस काय पाहिजे? व्ही थ्री पाहिजे. म्हणजे आता बघायच्या मध्ये हॅड आय नन इट, इथं वुड किंवा शुड पाहिजे. म्हणजे आता बघा, वुड किंवा काय पाहिजे? शुड असं पाहिजे. वुड हॅव असं पाहिजे. वुड हॅव कम असं पाहिजे होतं, म्हणजे हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर बघा, अनलेस द फ्लड्स वेंट, बरोबर आहे, डाऊन वी शांट, म्हणजे टू एबल टू ड्रॉप असं दिलेलं आहे. आता बघा, हे तर वाक्याचा काळ काय? प्रेझेंट पास्ट मध्ये वेंट दिलेला आहे. अनलेस द फ्लड्स वेंट, जर वाक्याचा काळ काय असेल? पास्ट असेल. काय असेल? सिंपल पास्ट टेन्स असेल. काय असेल? सिंपल पास्ट टेन्स असेल. सिंपल पास्ट टेन्स असेल तर इथं इथं शांतच्या जागी काय पाहिजे होतं? शुडंट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? शुडंट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? शुडंट असं पाहिजे होतं. त्याच्यानंतर बी वन असं पाहिजे होतं. ठीक आहे, शुडंट इथं आलंय का? आलं नाही. म्हणजे याच्यामध्ये फक्त फक्त ओनली ए असा आन्सर येईल. ठीक आहे, ओनली ए असं आन्सर येईल. म्हणजे जर इफ आणि अनलेसच्या वाक्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर येणारा जो मुख्य वाक्य आहे तो सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असतो. त्याच्यानंतर इथं वाक्याचा काळ हा काय असेल? पास्ट परफेक्ट टेन्स असेल. तर त्याच्यानंतर शुड काय पाहिजे? वुड हॅव किंवा शुड हॅव असं पाहिजे होतं. इथं
इथं काय हॅव असं पाहिजे होतं आणि इथं कम केम कम असा राहिला असतं तर हा सेंटेन्स बरोबर राहिला असता. त्याच्यानंतर अनलेस द फ्लडची तर वेंट आहे. वेंट हा पास्ट टेन्स असल्यामुळं, सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळं याच्यानंतर इथं इथं शालचं काय पाहिजे होतं, स्टुडंट असं पाहिजे होतं. म्हणजे इथं ए आणि सी चुकीचं आहे. तुम्हाला काय विचारलं परीक्षेला, ग्रॅमॅटिकली करेक्ट असं विचारलंय, म्हणजे ओनली ए असं त्याचं आन्सर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता बघा याच्यामध्ये चूज द करेक्ट सेंटेन्स असं विचारलाय. शी हॅज मेड क्वाईट फॉर्च्युनेट, हा येणार नाही. त्याच्यानंतर बघा, शी सॅंग्स लास्ट नाईट ब्युटिफुली ऍट द कॉन्सर्ट. आता हा ऍडोर क्वेश्चन आहे. काय ऍडोर क्वेश्चन आहे म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो, एमपीटी म्हणतो. काय म्हणतो, एमपीटी म्हणतो. म्हणजे काय, एम म्हणजे काय, मॅनर, मॅनर बरोबर आहे, मॅनर. त्याच्यानंतर पी म्हणजे प्लेस, पी म्हणजे प्लेस. त्याच्यानंतर इथं टी म्हणजे काय, टाइम, टी म्हणजे काय, टाइम. म्हणजे काय, आता हा हा जो आहे तो एमपीटी मध्ये दिलेला आहे का, बरोबर आहे का. आता असं पाहिजे होतं. आता बघा, शी सॅंग असं वाक्य पाहिजे होतं. शी सॅंग, शी सॅंग म्हणजे काय, शी सॅंग. त्याच्यानंतर काय पाहिजे होतं, मॅनर पाहिजे होतं. शी सॅंग ब्युटिफुल्ली, शी सॅंग, शी सॅंग ब्युटिफुल्ली, ब्युटिफुल्ली. मग त्याच्यानंतर काय पाहिजे होतं, शी सॅंग ब्युटिफुल्ली. आता त्याच्यानंतर काय पाहिजे होतं, ऍट द कॉन्सर्ट. प्लेस काय, प्लेस काय, ऍट द कॉन्सर्ट, ऍट द कॉन्सर्ट. आणि त्याच्यानंतर इथं लास्ट नाईट असं पाहिजे होतं, लास्ट नाईट, लास्ट नाईट. ठीक आहे, लास्ट नाईट. आता बघा, शी सॅंग्स ब्युटिफुल्ली म्हणजे काय, यम म्हणजे काय, मॅनर. म्हणजे काय, ब्युटिफुल्ली म्हणजे काय, मॅनर. हा यम म्हणजे काय, मॅनर आहे. ब्युटिफुल्ली मॅनर आहे, मॅनर आहे. आणि त्याच्यानंतर ऍट द कॉन्सर्ट हे काय, प्लेस आहे. ऍट द कॉन्सर्ट हे काय, प्लेस आहे. ऍट द कॉन्सर्ट प्लेस आहे. आणि लास्ट नाईट हे काय, वाक्यामध्ये टाइम आहे, वाक्यामध्ये टाइम आहे. म्हणजे वाक्य असं पाहिजे होतं, शी सॅंग, शी सॅंग ब्युटिफुल्ली ऍट द कॉन्सर्ट लास्ट नाईट असं पाहिजे होतं. म्हणजे हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये बघा, पहिलं चुकीचं आहे, दुसरं बी पण चुकीचं आहे. यू गिव्ह मी अ बिग शॉक म्हणजे बरोबर आहे. याच्यामध्ये ओनली सी असं उत्तर येईल. याच्यामध्ये सी ओनली असेल. मग तुम्हाला काय विचारलं परीक्षेला, करेक्ट सेंटेन्स विचारलं, म्हणजे याच्यामध्ये करेक्ट ओनली सी असं त्याचा आन्सर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा हा एक्सक्लेमेटरी आहे म्हणून हा बरोबर आहे, लक्षात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता इट वॉज सिक्रेट डॅट डॅश बाय पॅरेंट्स असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर डॅट डॅश हिज अर्न्ड, लक्षात, ही हॅज 6 अदर फिमेल रिलेशन. त्याच्यानंतर लॉर्ड रोजबेरी टूक हर डॅट डॅश डिनर. आता याच्यामध्ये अमॉंग अमॉंग बिटवीन बिटवीन दिलेलं आहे. आता इट वॉज सिक्रेट डॅट डॅश माय पॅरेंट्स, बरोबर आहे. आता फक्त पॅरेंट्स म्हणजे काय होतंय, आई वडील होते. पॅरेंट्सचा अर्थ काय, आई वडील, आई आणि वडील. पॅरेंट्स म्हणजे आई वडील. त्यासाठी आपण कशाचा वापर केला जातो, बिटवीन, बिटवीन. जर दोनच व्यक्ती असतील तर बिटवीनचा वापर केला जातो. ठीक आहे. जर दोनच व्यक्ती असतील तर काय, बिटवीनचा वापर केला जातो. बिटवीन कुठे कुठे आहे बघा, बिटवीन येत आहे. आता बघा त्याच्यानंतर इथं बघा, बिसाइड्स का बिसाइड, आता काय, च्या व्यतिरिक्त, बरोबर आहे. बिसाइड्स, बिसाइड म्हणजे, बिसाइड म्हणजे च्या बाजूला, बिसाइड म्हणजे च्या बाजूला. आणि त्याच्यानंतर बिसाइड्स म्हणजे, बिसाइड्स म्हणजे, बिसाइड्स म्हणजे च्या व्यतिरिक्त, बिसाइड्स म्हणजे च्या व्यतिरिक्त, बिसाइड्स म्हणजे च्या व्यतिरिक्त असेल. आता बघा इथं इट वॉज सिक्रेट बिटवीन माय पॅरेंट्स असेल. आणि अमाऊंग, अमाऊंग कधी वापरतो, अमाऊंग वाक्यामध्ये दोन पेक्षा जास्त, अमाऊंगचा वापर, अमाऊंगचा वापर दोन पेक्षा, दोन पेक्षा जास्त, जास्त व्यक्ती किंवा, व्यक्ती किंवा वस्तू असतील तर अशा वेळेस अमाऊंटचा वापर केला जातो. म्हणजे इथं इथं पॅरेंट्स हे दोनच व्यक्ती असल्यामुळे इथं आपण बिटवीनचा वापर केला गेलाय. आता बघा इथं इट वॉज सिक्रेट बिटवीन माय पॅरेंट्स असं येईल. त्याच्यानंतर बघा, बिसाइड्स, बिसाइड्स हिज अर्न्ड ही वॉज 6 अदर फिमेल रिलेशन असेल. म्हणजे काय, बिसाइड म्हणजे च्या व्यतिरिक्त. म्हणजे इथं हा बिसाइड्स असेल, बिसाइड्स असेल आणि चौथा पर्याय इंटू असेल. बघा इथं लॉर्ड रोजबेरी टूक हर इंटू डिनर, टूक हर इंटू डिनर. म्हणजे ऑप्शन नंबर किती, 4 त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आता याच्यामध्ये आयडेंटिफाय द युनिट, आयडेंटिफाय द युनिट इन विच देअर इज एरर विचारले गेले परीक्षेला. ठीक आहे, एरर विचारले गेले परीक्षेला. आता याच्यातलं एरर काय, शी हॅड बीन नर्स फॉर 3 इयर्स. आता याच्यामधला बरोबर आहे, शी हॅड बीन नर्स फॉर 3 इयर्स. ए पण बरोबर आहे आणि ए पण बरोबर आहे आणि त्याच्यानंतर बी पण बरोबर आहे. याच्यानंतर काय दिलंय,
अँड देन शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. आता वरल्या वाक्याचा काळ हा पास्ट टेन्स आहे, म्हणजे काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. इथं वॉन्ट्स हा V1 आहे, म्हणजे इथं काय पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होतं, वॉन्टेड पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, इथं पास्ट टेन्स पाहिजे होतं, वॉन्टेड असं पाहिजे होतं. म्हणजे काय, शी वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन असं पाहिजे होतं. म्हणजे याच्यातला जो एरर आहे तो सी आहे, ओनली सी असेल. ठीक आहे, ओनली सी. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता इथं तुम्हाला काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड, फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय विचारलंय. बरोबर आहे. आता डिस्ट्रॉयचं काय येईल, काय डिस्ट्रक्शन येईल, डिस्ट्रॉयचं डिस्ट्रक्शन येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. आता तुम्हाला काय विचारलंय, तुम्हाला बघा, फाइंड आउट द वन वर्ड, फाइंड आउट द वन वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड. आता बघा, वन हू इज गुड जज ऑफ अन आर्ट. बरोबर आहे. वन हू इज गुड जज ऑफ अन आर्ट म्हणजे काय, ज्याला काय म्हणतो आपण, मार्मिक असं म्हणतो. बरोबर आहे. मार्मिक म्हणतो म्हणजे काय, कनायझर, CONNOISSEUR. बरोबर, कनायझर. आणि हायपोक्राईट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ढोंगीपणा. म्हणजे काय, त्याला प्रिटेंड म्हणतो. काय म्हणतो, प्रिटेंड, प्रिटेंड म्हणतो. प्रिटेंड म्हणतो म्हणजे काय, ढोंगीपणा करणारा. किंवा त्याला आपण काय म्हणतो, इनसिन्सिअर म्हणतो. काय म्हणतो, इनसिन्सिअर म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, पॉयनियर म्हणजे काय, अग्रनेता. पॉयनियर म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, अग्रनेता. अग्रनेता म्हणतो. आणि त्याच्यानंतर हा कास्टोग्राफर नाही, हा कार्टोग्राफर आहे. काय, कार्टोग्राफर आहे. कार्टोग्राफर म्हणजे काय, कार्टोग्राफर म्हणजे काय, वन वन हू वन हू ड्रॉज वन हू ड्रॉज अ मॅप. बरोबर आहे. जो नकाशा बनवतो त्याला काय म्हणतो, कार्टोग्राफर म्हणतो. त्याच्यानंतर वन हू इज गुड जज ऑफ अन आर्ट म्हणजे त्याला मार्मिक म्हणजे काय, कनायझर म्हणतो. त्याची स्पेलिंग बघून घ्या, CONNOIOISSEUR. कनायझर म्हणजे त्याला मार्मिक असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपर्ट असं म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा, परत हा शब्द आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. म्हणजे काय, द वर्ड ऑफ द फॉलोइंग, सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ वर्ड्स विचारले. आता बघा, वन हू टेक्स मच विथ लिटल सेन्स, त्याला आपण काय म्हणतो, वन हू टॉक्स मच. लक्षात, वन हू टॉक्स, इथं टॉक्स पाहिजे. वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स, त्याला आपण गॅरलस असं म्हणतो. गॅरलस म्हणजे काय, खूप बोलणार. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, गॅरलस म्हणतो. GARRULOUS, गॅरलस. त्यालाच आपण काय म्हणतो, टॉकेटिव्ह म्हणतो. काय म्हणतो, टॉकेटिव्ह म्हणतो. टॉकेटिव्ह म्हणतो. किंवा त्याला काय म्हणतो, लोकॅसियस म्हणतो. LOQUACIOS, लोकॅसियो म्हणजे काय, बोलणारा, खूप बोलणारा. ठीक आहे, बोलणारा. त्याच्यानंतर बघा इथं, गोरमंड म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, GOURMAND. गोरमंड म्हणजे त्याला आपण ग्लटन म्हणतो. ग्लटन म्हणजे काय, म्हणजे खादाडा, हाला जास्त खाणारा, त्याला गोरमंड असं म्हणतो. खाण्याची आवड असणारा. बरोबर आहे. त्याच्यानंतर ग्रेगरियस. ग्रेगरियस म्हणजे काय, GREGARIOUS. ग्रेगरियस म्हणजे सोशिएबल. सोशि सोशिएबल. सोशिएबल म्हणजे काय, सामाजिक. सामाजिक म्हणजे समाजामध्ये असणारा. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय विचारले, याच्यामध्ये बघा, वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स म्हणजे काय, जो जास्त बोलतो त्याला आपण काय म्हणतो, गॅरलस असं म्हणतो. ठीक आहे. जो जास्त बोलतो त्याला काय म्हणतो आपण, गॅरलस असं म्हणतो. आता याच्यानंतर हा शेवटचा असेल. याच्यानंतर पुढला भाग तुम्हाला 3 दिवस इंग्लिश ग्रामर आणि 3 दिवस तुम्हाला GS घेतलं जाईल. आणि GS साठी मोरे सर, लक्षात, जाधव सर यांचे लेक्चर तुम्हाला होतील. ठीक आहे. आजच्या पुढचं थांबू इथं. थँक्यू ऑल ऑफ यू.
हा झालं सर, येते व्हिडिओ चालणार आले. व्हिडिओ चालणार आले काय झाले की या बरं. काय होईल? हा, मी कशाला लावतो? हा? मग? आता काय केलं मग? असं कसं? काय होईल? अजून स्टॉपच केला